जय हिंद मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहे ठाणे शहर पोलीस. ठाणे शहर पोलीसचा आपल्याला माहितीच आहे की 2 फेब्रुवारी पासून आपल्या मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे. तर आता मैदानी चाचणीला तर 2 तारखेपासून सुरुवात होणार आहे, पण आपल्याला मैदानी चाचणीमध्ये किती मार्क्स घ्यावे लागतील, त्याच्यानंतर लेखी परीक्षेमध्ये किती मार्क्स घ्यावे लागतील, या ज्या 654 इतक्या जागा आहेत यांच्यामध्ये जर आपल्याला बसायचं असेल, एक जागा फिक्स करायची असेल, तर आपल्याला नेमकं टोटल किती करावे लागेल, सर्व कॅटेगरीबद्दल बोलत आहे मी. तर आपल्याला टोटल किती करावे लागेल यावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे. फक्त व्हिडिओ मी ठाणे सिटीला ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठीच बनवलेला आहे, त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ स्किप नक्कीच करू नका. तर आता आपण जर बघितलं पेपर पॅटर्न, मागचा पेपर पॅटर्न कसा होता, तर मागचा पेपर पॅटर्न ठाणे सिटीचा जिथं विषय येतो आपल्याला माहितीच आहे की जीके भरपूर प्रमाणात विचारतात. जीके 73 मार्कांचं आपल्याला मागच्या भरतीमध्ये विचारलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर मराठी 17 मार्कांचं, गणित बुद्धिमत्ता फक्त 10 मार्कांचं आपल्याला विचारलं गेलेलं आहे. अशा प्रकारे पेपर पॅटर्न त्यावेळेस आला होता. जीकेला जास्त भर दिले जाते, ठाणे सिटीला बऱ्यापैकी जीके विचारले जाते. त्याच्यानंतर जर आपण मागच्या भरतीचा जर आपण कट ऑफ जर बघितला, कट ऑफ एक वेळेस बघून घेऊ. त्याच्यानंतर आपण आपल्याला किती टोटल करावे लागेल, म्हणजे कमीत कमी आपल्या कॅटेगरीला आपण किती टोटल करायला पाहिजे जेणेकरून आपलं सिलेक्शन हे होईल, तर त्यावर पण सविस्तरपणे बोलूया. पण फक्त आता एक वेळेस आपण कट ऑफ बघूया की ओपनचा कट ऑफ हा 134 मार्कांवर, त्याच्यानंतर 125 मार्कांवर महिलांचा, स्पोर्ट्सचा 122 मार्कांवर, 130 मार्कांवर प्रकल्पचा, अर्थ म्हणजे भूकंपग्रस्ताचा 123 मार्कांवर, एक्समॅनचा 120 मार्कांवर, पोलीस पाल्याचा 113 मार्कांवर आणि होमगार्डचा 132 मार्कांवर. अशा प्रकारे ओपनचा कट ऑफ हा लागलेला आहे. त्याच्यानंतर जर कॅटेगरी बघितल्या तर एससी कॅटेगरी 131 मार्कांवर, बऱ्यापैकी एससी कॅटेगरी हाय गेलेली 131 मार्कांवर, सर्वसाधारण 118 मार्कांवर, महिला स्पोर्ट 115, प्रकल्प 115, एक्समॅन 95, पोलीस पाल्य 112. अशा प्रकारे एससी कॅटेगरीचा कट ऑफ हा लागलेला आहे. तर त्याच्यानंतर विजय कॅटेगरी जर बघितली 133 मार्कांवर विजय, सर्वसाधारण 124 मार्कांवर महिला, एनटीबी 131 मार्कांवर सर्वसाधारण, 124 मार्कांवर 122 मार्कांवर महिला, 129 मार्कांवर स्पोर्ट आणि प्रकल्प 127 मार्कांवर. अशा प्रकारे एक्समॅनचा 94 मार्कांवर आणि होमगार्डचा 127 मार्कांवर. होमगार्ड आणि प्रकल्पग्रस्त आपल्याला माहितीच आहे सर्वसाधारणच्या फक्त 2 ते 3 मार्क्सच यांच्या लिस्ट ह्या कमी लागत असतात. त्याच्या व्यतिरिक्त इतकाही काही फरक आपल्याला इथं आढळून येत नाही होमगार्डमध्ये आणि प्रकल्पग्रस्तामध्ये. त्याच्यानंतर एनटीसी कॅटेगरी जर बघितली 134 मार्कांवर सर्वसाधारण, 124 मार्कांवर महिला, त्याच्यानंतर 122 मार्कांवर स्पोर्ट, 129 मार्कांवर प्रकल्प, त्याच्यानंतर 117 मार्कांवर एक्समॅनचा आणि 132 मार्कांवर होमगार्डचा. त्याच्यानंतर एसबीसी कॅटेगरी जर आपण बघितली तर 128 मार्कांवर सर्वसाधारण, 116 मार्कांवर महिला आणि एक्समॅन 80 मार्कांवर. त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरी जर बघितली, ओबीसी कॅटेगरी 132. ओबीसी कॅटेगरीच्या बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये यावेळेस भरपूर अशा ओबीसी कॅटेगरीच्या जागा आहेत, त्यामुळे बऱ्यापैकी लिस्ट, बऱ्यापैकी आपलं कॉम्पिटिशन पण विभागला गेलेला आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ओबीसी कॅटेगरी 132 मार्क सर्वसाधारण, 121 मार्क महिला, 116 मार्क स्पोर्ट, प्रकल्प 128, 122 भूकंप, 115 एक्समॅन, त्याच्यानंतर 107 पोलीस पाल्य, 130 होमगार्ड. त्याच्यानंतर एससीबीसी कॅटेगरी जर बघितली 133 सर्वसाधारण, 123 महिला, 121 स्पोर्ट, 129 प्रकल्प, त्याच्यानंतर 122 भूकंप आणि 116 माजी सैनिक, 113 पोलीस पाल्य, 132 होमगार्ड. त्याच्यानंतर जर बघितलं ईडब्ल्यूएस कॅटेगरी 127 मार्कांवर ईडब्ल्यूएस कॅटेगरी सर्वसाधारण, 108 मार्कांवर महिला, 112 मार्कांवर स्पोर्ट, 107 मार्कांवर प्रकल्प, 86 मार्कांवर एक्समॅन आणि पोलीस पाल्याची 101 मार्कांवर. अशा प्रकारे मेरिट ही मागच्या भरतीमध्ये लागलेली आहे. तर आपल्याला इथं सर्वसाधारण कॅटेगरी बद्दल काय आढळून येते, तर बऱ्यापैकी म्हणजे एसबीसी आणि ईडब्ल्यूएस जर सोडलं, एसबीसी 128, ईडब्ल्यूएस 127, त्याच्या व्यतिरिक्त 130च्या वरतीच सर्वच्या सर्व सर्वसाधारण पुरुषांच्या लिस्ट ह्या लागलेल्या आहेत. कारण की जीके बऱ्या प्रमाणात 73 मार्कांचं जीके, मराठी 17 मार्कांचं, म्हणजे 90 मार्कांचं आपल्याला पेपर पॅटर्न मध्ये आपल्याला मराठी आणि जीके इतकं विचारलं गेलेलं आहे आणि 10 मार्कांचं फक्त गणित बुद्धिमत्ता विचारलं गेलेलं आहे. त्यामुळे मेरिट ही हाय जाणारच आहे. आणि महिला कॅटेगरी बद्दल जर बोलायचं झाल्यास तर
महिला कॅटेगरी आता या टाईपचा जरी पेपर आला या 654 जागांमध्ये, तर आपण इतकी जरी टोटल आपली जर जीकेच्या पेपरमध्ये जर इतकी टोटल होत असेल, नक्कीच तुमचं सिलेक्शन या 2025च्या भरतीमध्ये होईल. कॉम्पिटिशन काय भरपूर प्रमाणात असतेच, प्रत्येक भरतीमध्ये कॉम्पिटिशन असतेच, पण इतकंही कॉम्पिटिशन नसते. डिमोटिवेट नक्कीच कधी व्हायचं नाही, कॉन्फिडन्स कधीच लो होऊ द्यायचा नाही. फक्त आपला स्वतःवर कॉन्फिडन्स आपला पाहिजे की आपण नक्कीच या वेळेस भरती होऊ. तर महिला कॅटेगरीबद्दल जर बोलायचं झाल्यास तर बऱ्यापैकी महिला कॅटेगरी कोणतीच महिला कॅटेगरीची 118च्या खाली मेरिट ही लागलेली नाही. फक्त ईडब्ल्यूएस ची महिला 108 मार्कांवर तिथं भरती झालेली आहे. त्याच्यानंतर 118 वर एससी महिला, 124 वर व्हीजेए, 122 वर एनटीबी, एनटीसी 124 मार्कांवर, त्याच्यानंतर 116 मार्कांवर एसबीसी, अशा प्रकारे मेरिट ही महिलांची लागलेली आहे. त्याच्यानंतर आता मी सांगितलेलंच आहे की प्रकल्पग्रस्त आणि होमगार्ड यांच्या मेरिटमध्ये बऱ्यापैकी इतकाही काही फरक पडत नाही. त्यामुळे आपल्याला टप द्यावीच लागत असते, सर्वसाधारण टप द्यावीच लागत असते. म्हणजे आता सर्वसाधारणच्या फक्त 2-4 मार्क आपले मेरिट ही खाली लागत असते, त्याच्या व्यतिरिक्त इतर काही वेगळा असा फरक पडत नसतो. त्यामुळे आपल्याला टप तर ही द्यावीच लागत असते. तर त्याच्यानंतर जर आपण बघितलं माजी सैनिकच्या, तर आपल्याला माहितीच आहे बऱ्यापैकी जिल्ह्यांच्या जागा डायरेक्ट खाली जात असतात, त्या सर्वसाधारणला मिळत असतात. एसबीसी कॅटेगरी असो, ईडब्ल्यूएस कॅटेगरी असो, अशा कॅटेगरीना तर नक्कीच मिळत असतात. तर त्याच्यासोबत जर आपण बघितलं तर एक्समॅनचं जर बघितलं तर फक्त 117 मार्कांवर एनटीसी लागलेले आहे. त्याच्यानंतर 115 मार्कांवर ओबीसी, त्याच्या खालोखालच 100च्या आसपास ही मेरिट ही बऱ्यापैकी जिल्ह्यांची माजी सैनिकची मेरिट ही 100च्या आसपासच लागते. अपवादात्मक ठिकाणी फक्त जिथं 1-1, 2-2 जागा असतात अशा ठिकाणी हाय जाते. त्याच्यानंतर बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये 100च्या आसपासच माजी सैनिकच्या लिस्ट ही लागत असते. त्याच्यानंतर होमगार्डचं जर बघितलं तर होमगार्ड सर्वसाधारणच्या 2-4 मार्क फक्त खाली असते, त्याच्या व्यतिरिक्त इतर असा वेगळा काही फरक पडत नाही. त्यामुळे होमगार्ड असो की प्रकल्पग्रस्त असो आपल्याला टप तर द्यावीच लागत असते. महिला कॅटेगरी जर बघितली, महिला कॅटेगरीला आपल्याला माहितीच आहे, महिला कॅटेगरीला इथं 118 प्लसच सर्वच्या सर्व महिला कॅटेगरी लागलेल्या आहे. जीके बऱ्या प्रमाणात विचारले गेलेले आहे, त्यामुळे जीके जास्त विचारले गेलेलं, त्यामुळे लिस्ट तर हाय लागणारच आहे. अशा प्रकारचा जर पेपर आला, आपण जर इतकी जरी टोटल केली या 654 जागांमध्ये, नक्कीच आपली जागा एक फिक्स असणार आहे. एवढी आपल्याला टोटल करावीच लागणार आहे. जीके सारख्या पेपरमध्ये, या सारख्या पेपर पॅटर्न मध्ये जर पॅटर्न आला तर नक्कीच लिस्ट ही खाली येणार आहे. म्हणजे जर पॅटर्नच्या पेपरमध्ये जर आपण बघितलं तर महिला कॅटेगरीने 110 जरी क्रॉस केलं ना तरी आपलं सिलेक्शन नक्कीच होऊ शकते. आणि एससी, एसटी, एसबीसी, ईडब्ल्यूएस या ज्या कॅटेगरी आहेत, या 4 कॅटेगरी आहे, यांनी जर 120, 122 जरी क्रॉस केलं ना तरी आपलं सिलेक्शनचे चान्सेस हे बऱ्यापैकी होत असतात. पण इतर ज्या कॅटेगरी आहेत त्यांना 128 प्लस करणे कंपल्सरीच असते, त्यामुळे त्यांच्या लिस्टा पण याच्या खाली तर लागतच नाही. 130 क्रॉसच जातात, बऱ्यापैकी जिल्ह्यांच्या 130च क्रॉस जातात. त्यामुळे आपल्याला मेरिट ही इतक्या टोटलची तरी आपल्याला तयारी ठेवावीच लागते. त्याच्यासोबतच आता आपण समोर ठाणे सिटीचा जिल्हा विशेषवर एक स्पेशल असा व्हिडिओ बनवणार आहे. म्हणजे आता बऱ्यापैकी आपण इतर गोष्टींचा सहारा घेऊन आपण सविस्तर असा ठाणे सिटीचा जिल्हा विशेषवर आपण व्हिडिओ बनवणार आहे. म्हणजे परीक्षाभिमुख, म्हणजे आपल्या पोलीस भरतीला जे प्रश्न विचारू शकतात ठाणे सिटी बद्दल, ते आपण व्हिडिओ मार्फत आपण नक्कीच आपल्या चॅनलवर टाकणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ मी स्पेशल फक्त ज्या ठाणे सिटीला ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे. त्यामुळे ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. येणाऱ्या 2 फेब्रुवारीच्या मैदानी चाचणीला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जय हिंद.